नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच एक न्यूज आलेली आहे की रेल्वेची जी भरती आहे त्यामध्ये निघलेली आहे आणि त्यामध्ये 5,000 पदांची भरती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर ही महाराष्ट्रातील मुलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या ट्विटर हँडलवरती त्यांनी पोस्ट टाकलेली आहे, ज्यामध्ये 5,796 जागा आहेत. त्यामध्ये 18 ते 30 वयाची मर्यादा तिथे ठेवलेली आहे. मित्रांनो, ही खूप चांगली न्यूज आहे, कारण की रेल्वेमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला बाहेरचेच लोक पाहायला भेटतात, जसे की बिहार वगैरे तिकडचे जास्त लोक इकडे रेल्वेसाठी सुद्धा अप्लाय करत असतात. तर मराठी मुलांसाठी ही खूप चांगली न्यूज आहे. ही न्यूज फक्त ही जी बातमी आहे ही फक्त पेपरमध्ये तुम्हाला जाहिरात पाहायला मिळते. कुठेही ऑफिशियल न्यूज झाली नाही, पण पेपरमध्ये तुम्हाला जर पाहिलं तर तुम्हाला पेपरमध्ये ही जाहिरात आलेली आहे. आणि राज ठाकरेंनी सुद्धा यावरती म्हणजे पोस्ट टाकलेली आहे. यामध्ये त्याने म्हणलेलं आहे की भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटसाठी 5,696 जागा आहेत. तर 18 ते 30मध्ये वयांची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिराती दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरुणांनी रोजगार मिळायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभागासाठी ह्यासाठी तात्पर्य आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नुकतंच वेबसाईट बघा असं म्हणणार चालणार नाही. शाखावर संपर्क कार्यालयात गाड्यावर ह्याच रीतसर तपशील लावावा. ह्या विषयातील तज्ज्ञ मंडळांनी ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्या. त्या आपल्या कार्यालयात लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची याची संपूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत जास्त मराठी तरुण ह्यात नोकरी कशी मिळवतील ह्याकडे लक्ष तेल घालून दिलं पाहिजे, असं राज ठाकरेंच्या यांची पोस्टमध्ये यांनी म्हणलेलं आहे. तर ही महाराष्ट्र मुलांसाठी खूप महत्त्वाची ही एक रिक्रुटमेंट आहे, ज्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला जर मुंबईसाठी इथे बघू शकता, मुंबईसाठी जर अप्लाय करायचं असेल rrbmumbai.government.in यावरून तुम्ही करू शकता. याचा जो ही फॉर्म असेल तो कशाप्रकारे भरायचा, जर तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल खाली कमेंट करू शकता. मी त्यावरती एक फॉर्म भरण्याची पूर्ण व्यवस्थित एक व्हिडिओ बनवू शकतो.